हा आपला भात मी बनवलाय तो पण पायनूस तांदूळ घेतात आणि त्याचा भात बनवतात। त्यासोबत ही आपली ऋषी पंचमीची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी। नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ऋषी पंचमीला केली जाणारी पायनू भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। हा कवळा, याला कवळा म्हणतात किंवा काही ठिकाणी कैला पण म्हणतात। तर आता मी हा साप धुवून घेतलेला आहे। आता आपण साफ कसा करायचा ते दाखवते तुम्हाला मी। हे देठ आहेत ना, हे घ्यायचे नाही। हा फक्त पाला आहे ना, आपल्याला फक्त पालाच घ्यायचा। असं सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे पाला। आणि या पानांचा हा देठ आहे तो जेवढा काढता येईल आपल्याला तो तेवढा काढायचा आहे। तुम्ही नाही काढलात तरी काहीच हरकत नाही, पण जेवढा आपल्याला जर काढता येत असेल तर तो आपण काढणार आहोत। फक्त आपल्याला हा पाला घ्यायचा। काही यांचे देठ कवळे आहेत, ते घेतले तरी काहीच हरकत नाही। असंच आपण आता हा पाला सर्व काढून घेणार आहोत। हे पहा, मी आता हा कवळा काढून घेतलेला आहे। आता आपल्याला ज्यांचे एवढे देठ काढता येतील हे तेवढे काढायचे आहेत। नाही काढले तरी काहीच हरकत नाही। हे पहा, हे असे साधारण काढता येतील तेवढे आपण काढून घेणार आहोत आणि नंतर आपण बाकी भाज्या कापून घेणार आहोत। हे पहा, मी आता ही भेंडी धुवून घेतलेली आहे आणि थोडी पाणी त्यातलं निघेपर्यंत चाळणीत ठेवले, त्यामुळे कापताना असे चिकचिकीत नाही होणार। तर आता आपण ही कापून घेणार आहोत। आपल्याला ही भेंडी अशी कवळी कवळी घ्यायची अशी। तर आपल्याला हे असं मधून चेक करायचं आधी आणि त्यानंतर अशी बारीक बारीक कट करायची आहे। तुम्ही थोडी मोठी ठेवलीत तरी काहीच हरकत नाही, पण ही ऋषी पंचमीची भाजी अशी सर्व बारीक कापून घेतली ना तर ती भाजी मस्त मिक्स होते आणि चवीला पण मस्त लागते। तर आपण अशीच बारीक करून घेणार आहोत सर्व भाजी। आता हा मी भोपळा घेतलेला आहे, धुवून घेतलाय आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत। आता आपण हा पण कट करून घेणार आहोत। ह्याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आता आपण शिराळं कापणार आहोत। याची आधी वरची सालं काढायची। या शिरा, या भाज्या आहेत ना, ऋषी पंचमीला भाजी आहे ना, आपल्याला पावसाळ्यात भाज्या मिळतात। शिराळं, पडवळ, माठ अशा सर्व भाज्यांची ही भाजी केली जाते। आता आपण ही सालं काढलेली आहेत, आता आपण हे कट करणार आहोत। आणि या ऋषी पंचमीला भाजी केली जाते त्यात तेल वगैरे काहीच टाकलं जात नाही। तेल, कांदा, लसूण अशी वाफेवरच शिजवली जाते आणि भाजी खूप टेस्टी लागते। आता आपण हा पडवळ कापून घेणार आहोत। याची पण आपल्याला अशी वरचेवर सालं काढायची, अशी सुरी फिरवायची।
यामध्ये बिया असतात त्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि हा कापल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी चुरून घ्यायची आहे, कारण पडवळ थोडं शिजायला वेळ लागतो. तर आपण ही अशी बारीक कापली की त्याच्यावर आपण मीठ टाकणार आहोत आणि अशी चुरून घेणार आहोत. आता हे पहा, हे देठ आहेत आणि ही पानं आहेत माठाची, म्हणजे माठाचा पाला आहे आणि हे पहा ही देठ आहे. तर आपल्याला हे देठ पण घ्यायचे आहे आणि ही पानं आहेत ती चांगली चांगली निवडून घ्यायची आहेत आणि ती पण आपल्याला कट करून घ्यायची आहेत. आता आपण ही पहिली पानं काढून घेणार आहोत. हे पहा, आता मी माठाचा पाला निवडून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण हा बारीक कट करून घेणार आहोत. असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे देठ पण कापायचे आहेत आपल्याला. हे देठ आहेत ना, भाजीत आमटीत खूप छान लागतात. हे पहा, हे असे काढायचे आहेत आणि याची साल निघत असतील तर ती आपल्याला काढायची आहे. अशी सालं काढायची आपल्याला, असे घ्यायचे. हे पहा, आम्ही सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. आता या भाज्यांना ना पायनो भाजी असं म्हणतात. ही आपण ऋषीपंचमीला ही भाजी केली जाते, त्या भाजीला पायनो भाजी म्हणतात. पायनो भाजी म्हणजे काय, तर आपल्या बैलाच्या कष्टाने न केलेल्या या भाज्या आहेत. म्हणजे आपल्या आपण मानवी कष्टाने केलेल्या भाज्या आहेत, त्याची आपण भाजी करणार आहोत. आपण आता या भाजीला तेल, कांदा, लसूण काहीच वापरणार नाही आहोत. आता आपण या तोपामध्ये भोपळा टाकणार आहोत, त्यानंतर ही भेंडी अशीच टाकणार आहोत. त्यानंतर हा कैला मी साफ करून बारीक करून घेतलेला आहे, तो टाकणार आहोत. हा कैला आहे ना, तो थोडा आंबट असतो, पण तरी पण आपल्याला यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर पडवळ, त्यानंतर हे देठ घेतलेले आहेत. ही भाजी थोडी शिजली ना की मग ती कमी होते. त्यानंतर शिराळं, त्यानंतर हा माठाचा पाला. आता मी या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्या तिखट घेतलेल्या आहेत आणि थोड्या साध्या पण घेतलेल्या आहेत. तर आता टाकते मी. त्यानंतर हे मीठ, हे मी खडे मीठ घेतलेलं आहे. हे आमच्या इथे मीठ, चिंच या भाज्या सर्व पायनो घेतात. तर मी ते मीठ पण टाकते आणि आपण हे गॅसवर आता शिजवणार आहोत. पाणी उगाच थोडंसं टाकणार आहोत, एक अर्धी वाटी. कारण हे पाला वगैरे आहे त्याच्यामुळे त्याचं पाणी होतं आणि हा चिंचेचा कोळ आहे तो आपण नंतर टाकणार आहोत थोड्या वेळाने. हे पहा, आता मी गॅसवर ठेवलेले. आपण थोडा वेळ गॅस कमी ठेवणार आहोत कारण आपण त्यामध्ये पाणी जास्त टाकलेलं नाही आहे. हे पहा, मी पाणी टाकते आणि आता झाकण ठेवून
झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमी करणार आहोत आणि एक आपण 10 मिनिटांनी बघणार आहोत. आता एक 7-8 मिनिट झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत. हे पहा, भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे आपण पाणी कमी टाकतो नेहमी. असा चमचा मारून पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि भाजी आपल्याला आणखीन शिजवायची आहे. एक 5 मिनिटाने पुन्हा आपण बघणार आहोत. एक 5 मिनिटाने आता आपण बघणार आहोत. ही पहा, आपली भाजी आता शिजत आलेली आहे चांगली. आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ही आणखीन 5-6 मिनिट ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं टाकणार आहोत. आता आपण यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत. आपली भाजी चांगली शिजलेली आहे. कांदा, लसूण, तेल न टाकता पण भाजी मस्त तयार होते. भाजीला वास पण मस्त सुटलेला आहे. एक 3-4 मिनिटांनी आपण गॅस बंद करणार आहोत. आपली भाजी मस्त शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत एक 2-3 मिनिटाने. आता आपण या भाजीसोबत आपण चटणी पण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मिरच्या. या चटणीमध्ये लसूण वगैरे नाही टाकत, फक्त मिरची टाकते. मिरची आणि ओलं खोबरं. आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि मस्तपैकी चटणी बनवून घेणार आहोत. मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण फिरवून घेणार आहोत. ही चटणी अशीच बनवली जाते, ओलं खोबरं आणि मिरची. ही पहा, आपली आता इथे भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही सर्व करणार आहोत. आपली ही ऋषी पंचमीची पायनू भाजी कैल्याची तयार झालेली आहे. खूप छान लागते. याच्यामध्ये तेल, लसूण, कांदा काहीच टाकत नाही आपण, पण एवढी छान लागते, मस्त चविष्ट लागते ही भाजी. आमच्या इथे या भाजीला पायनू भाजी म्हणतात, कैल्याची भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.